रान आमचं सगळं जळलं. कलबा वगैरे जळाली आमची. मोठी आगच लागली होती कलबामध्ये, कंपाऊंडमध्ये. बहुतेक सगळं जळून खाल्ली पोराने, विजवले थोडीफार आग. हां कंपाऊंड ॲक्च्युली आग कशी लागली, आई गेली होती कंपाऊंडमध्ये, तर तिने थोडा रान तोडला आणि थोडासा जाळून टाकलं. तर बाकीचा होत तर तुम्ही तोडला, त्याला आग लावली तर तो थोडा पेटला. तर गवत जास्त असल्यामुळे तो जास्त गावी कसं आता ऊन पण जास्त आहे ना, ऊन वारा. तिने तोडलेला विजवला आणि ती घरी गेली. घरी गेलेली तो ऊन वारा असल्यामुळे थोडा पेटत गेला तर पूर्ण कंपाऊंड साफ झाला एकदम. पूर्ण जमीन राग झाली झाडांची. कलबाची ती झाडं होते गेली. आता बघू जेवढी आपल्या निशेबल असेल तेवढी होतील. आता मेमध्ये पण पुन्हा नवीन लावू लागतील. मे जूनमध्ये. बाजूला आमच्या काकांचा पण आहे, त्यांची पण कलबांची हालत झाली कंपाऊंडची. ते पण त्यांनी पण मेहनत घेतली. काय बोलणार होतं, असा सर्व खास झाला त्यांच्या कलबांचा. नशीब काय बोलले नाही ते काका आम्हाला, पण काय ज्या त्याच्या जीवा लागणारच ना. एवढी मेहनत घेऊन जर असा कंपाऊंड जळला तर काय करायचं. काय झाडं आहेत चांगली, काय गेलीत. जेवढी जपतील तेवढी आपली. बघू परत काय होते ते. मेन म्हणजे ऊन पण गावाला भरपूर आहे ना, त्या उन्हामुळे ऐकलं माहिती चांगली. हा बहुतेक गेला आहे. एक आहे तुम्हाला. ह्या पोराने जाम मेहनत घेतली सर्वांनी माणसांनी. हे नसते तर आग आणखीन जोरात झाली असते. आणि आग भरपूर विजवली, भरपूर लांबपर्यंत गेले होते. तेवढं आमच्या पुढे काकांचा कंपाऊंड, त्यांचे पण सर्व झाडं मारा सर्व गेली होती. वरती आमच्या दुसऱ्या काकांचा कंपाऊंड, त्यांचे पण बहुतेक झाडं मारा गेली. सर्व एकदम जळून खाक झालं. चौघांच्या कंपाऊंडामध्ये आग गेली. खाली काकांची, त्या दादांचा आहे, इकडे माझा आहे, परत आमच्या दुसऱ्या एक दादांचा आहे. खूप मोठी आग गेली. सगळा एकदम सपाट झाला जलून. गावात पण भरपूर आहे, रान पण भरपूर आहे. रान तोडला नाही, त्याच्यामुळे हा सर्व गोंधळ झाला पूर्ण. बघू आता जेवढं होतील तेवढे. काय कुणाला तोच देऊ. ते काय मुद्दाम केलं नाही. झालं आता काय करायचं. जेवढे आहेत जगतील. जूनमध्ये परत पुन्हा नवीन बांधून जावं लागते.